गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कधीही गणेश प्रतिष्ठापना करू शकता. आज आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्या निमित्ताने तुम्हा सर्व कुटुंबियांना उत्तम आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि सुख समाधान लाभो अशी मी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो. आता प्राणप्रतिष्ठा पूजेला आपण सुरुवात करतोय. सर्वप्रथम देवाच्या मूर्तीवर जे वस्त्र आहे ते बाजूला करावं आणि जर अजूनपर्यंत गणेश मूर्ती बसवली नसेल तर चौरंगावरती अक्षता ठेवून त्यावरती मूर्ती बसवावी. त्यानंतर 2 विड्यांचा एक सेट अशी 5 पाने समोर मांडावी. त्यावर एक एक फळ, सुपारी आणि एक एक नाणं ठेवावं. त्याच्या उजव्या हाताला जमिनीवर अक्षता वाहून त्यावर एक नारळ ठेवावा आणि एक तेलाचा दिवा आत्तापासूनच लावून ठेवावा. त्याचप्रमाणे एक पाण्याने भरलेला कलश बाजूलाच ठेवावा. पळी, भांडे आणि तांब्या यातला तांब्या नाही, अजून एक पाण्याने भरलेला कलश, तो पूजेसाठी लागेल. त्याचप्रमाणे बाकीची तयारी म्हणजे फुलं, हार, हळद, कुंकू इत्यादी सामान जवळ ठेवावे आणि ह्यापैकी थोडीफार तयारी जर राहिली असेल तर ती कोणाला तरी करायला सांगावी, म्हणजे आपण पूजेला सुरुवात करूया. स्नान संध्यादी नित्यकर्मानंतर देवता सम्मुख अगर देवाच्या उजवीकडे उत्तरेकडे मुख करून बसावे. सोळे नेसलेले असावे. मन प्रसन्न ठेवावे. जवळ पाण्याने भरलेला कलश, पळी, भांडे, पाणी सोडण्याकरता ताम्हण व पूजेचं सर्व साहित्य घ्यावे. देव, गुरु, वडीलधारी माणसं यांना नमस्कार करून पाटावर अथवा बस्करावर बसून घ्यावे. त्यानंतर प्रसन्न मनाने आचमन करावे. 3 वेळा पाणी प्राशन करून 4थ्या मंत्राच्या वेळी पाणी ताम्हणात सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. अजून एकदा आचमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडून बसायचं. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आता प्राणायाम करायचा. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता गायत्री छंदः प्राणायामे विनियोगाः. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिर्सोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आता एक एक फूल अक्षता आणि अष्टगंधामध्ये बुडवून 5ही विड्यांच्या पानावर आणि नारळावरती व्हावं आणि वाहून झाल्यावर हात जोडून बसावं आणि आपली इष्टदेवता, कुलदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता यांचं स्मरण करावं. आणि आपल्याला जर माहीत नसेल तर गणपती बाप्पाचं स्मरण करावं. एकीकडे मी मंत्रोच्चार करत राहीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्रीमन् महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, विष्णुनारायणाभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. अविघ्नमस्तु. आता आपल्याला श्री गणेश स्थापनेचा संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये अक्षता घ्या. त्यात एक पळी पाणी घ्या आणि हात जोडून श्री गणेशाचं स्मरण करा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे शालिवाहनशके
विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्या तिथी बुधवारे चित्रास्थिते वर्तमाने चंद्रे माघास्थिते श्री सूर्ये पुनर्वसु स्थितौ देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथम. आता माझ्या मागून म्हणायचं. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य आद्याभिवृद्ध्यर्थम सर्वारिष्टनिरसन पूर्वक समस्ताभ्युदयार्थं च अद्य भाद्रपद शुक्ल चतुर्थ्यां प्रतिवार्षिकं विहितं श्री पार्थिव महागणपती देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये ध्यानावाहनादि षोडशोपचारै पार्थिव महागणपती पूजनम करिष्ये. आता आपल्या हातातील अक्षता तांबणात सोडून द्यायच्या. आता आपला उजवा हात आपल्या हृदयापाशी लावायचा. ओम यत्पुरुषं यददुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का उरुपादा उच्यते. आता उजवा हात आपल्या मस्तकाला लावायचा. ओम ब्राह्मणोस्य मुखमासीद्बाहु राजन्यः कृतः उरुतदस्य यज्वैश्यः पद्भयां शूद्रो अजायत शिरसे स्वाहा. आता डोक्याला शेंडीच्या ठिकाणी हात लावायचा. ओम चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत मुखादिंद्रश्च अग्निश्च प्राणाद्वायुर्जायत शिखायैवश्चट. दोन्ही हातांची ओंजळ करून हात छातीकडे फिरवा. ओम नाभ्या असिदंतिरिक्षम शिर्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिदर्शः श्रोत्रात् तथा लोकान् अकल्पयन् कवचायहुम. आता दोन्ही डोळ्यांच्या आणि भुवयांच्या मध्ये जिथे आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी हाताने स्पर्श करायचा. ओम सप्तास्यासन परिधयस्तिः सप्तसमिधा कृताः देवा यद्यज्ञं तन्वाना अबंधपुरुषं पशुं नेत्रत्रयाय वौषट. आता दोन्ही हातांनी 3 वेळा टाळी वाजवा. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेहनाकं महिमानाः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः अस्त्राय फट. आता नारळाच्या शेजारी जो कलश आहे त्या कलशाची पूजा करून घ्यायची. कलशावर आपला उजवा हात ठेवायचा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदोऽथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलशदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. कलशाला हळद कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं. आता उजव्या हाताला खाली अक्षता ठेवून शंखाची स्थापना करायची. शंखाला हळद कुंकू अष्टगंध लावायचं आणि एक फूल व्हायचं. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात. शंखदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. आता डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची. घंटी थोडी वाजवून घ्यायची. खाली अक्षता ठेवून त्यावर घंटीची स्थापना करा. घंटेची हळद कुंकू गंध अक्षता आणि फूल वाहून पूजा करायची. घंटा देव्यै नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटानादं कुर्यात. जो उजवीकडे तेलाचा दिवा लावलाय त्याची पूजा करून घ्यायची. आता दिव्यालाही गंध अक्षता हळद कुंकू आणि एक फूल व्हावं. ओम दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आता फुलांमध्ये ठेवलेली एक दुर्वा घ्यायची. ती कलशामध्ये बुडवून ते पाणी सर्व पूजा साहित्य व स्वतःवरती शिंपडायचं. आपण आता गणेश प्राण प्रतिष्ठा करणार आहोत. हा या पूजा विधीतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
काही विशिष्ट मंत्रोच्चार करून आपण श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये प्राण ओतणार आहोत. आपला उजवा हात गणेश मूर्तीच्या हृदयापाशी लावायचा, जास्त दाबून धरू नका. हे मंत्रोच्चार होईपर्यंत आपल्याला हात तसाच ठेवायचा आहे. ओम आम ह्रीम क्रौम अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रौम ह्रीम आम हंसासोहम देवस्य प्राणा इह प्राणाः. ओम आम ह्रीम क्रौम अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रौम ह्रीम आम हंसासोहम देवस्य जीव इह स्थितः. ओम आम ह्रीम क्रौम अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रौम ह्रीम आम हंसासोहम चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ओम असुनिते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमहिनो देहि भोग जोगपक्षेम सूर्यमुच्चरन्तमनुमते मूळयानाः स्वस्ती. आता उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन ते ताम्हणात सोडून द्यायचं. अस्य देवस्य 15 संस्कार सिद्ध्यर्थम 15 प्रणवावृत्ती करिष्ये. आता 15 वेळेस ओमचा उच्चार करायचा आहे. ओम 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 ओम. 2 दुर्वांकूर तुपात बुडवून पहिल्यांदा देवाच्या उजव्या डोळ्याला आणि नंतर डाव्या डोळ्याला त्याचा स्पर्श करायचा आहे. ओम तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदाः शतं जीवेम शरदाः शतं. अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन रक्ताम्बिधिस्तपोतल्ल सदृढसरोजाधिरूढाकराब्जैः पाशं कोदण्डभिक्षुद्भवमथ गुणम्प्यं कुशं पञ्चबाणान् बिभ्राण अश्रुकपालं त्रिनयनलसिता पीनवक्ष उरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परानः. आता देवाच्या ठिकाणी दैवी कलातेज प्रकट झालंय. आता एक फूल अष्टगंध आणि अक्षतेमध्ये बुडवून मूर्तीच्या चरणाशी व्हायचे आणि गूळ खोबऱ्याचा आणि गूळ खोबरं नसेल तर केळं किंवा इतर कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. पुढील मंत्रोच्चार करत असताना कोणाला तरी एक तुपाचा दिवा ताम्हणामध्ये लावून घ्यायला सांगावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्रं चतुर्भुजं पाशमं कुशधारं देवं ध्यायेत सिद्धिविनायकं. श्री पार्थिव महागणपतये नमः. ध्यानं समर्पयामि. एक फूल घेऊन त्याला गंध आणि अक्षता लावून गणेशचरणी अर्पण करायचं. आता श्री गणेशाला अगरबत्तीने आणि तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यावे. श्री सिद्धिविनायक नमः. धूपम दीपम समर्पयामि. नंतर थोड्या अक्षता घेऊन श्री गणेशाच्या चरणी व्हाव्या. आता 21 दुर्वांची जुडी देवाला अर्पण करावी. श्री पार्थिव महागणपतये नमः. आवाहनार्थे दुर्वांकुरम समर्पयामि. जर तुम्ही पूजाविधी करत असताना मागे पडत असाल तर व्हिडिओला पॉज करू शकता. आता पुन्हा आपल्या उजव्या हातात अक्षता घ्यायच्या आणि गणेशाच्या आसनाशी व्हायच्या. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देवदेवेश गृहाणं सुरपूजित. श्री पार्थिव महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता एक दुर्वांकूर घ्यायचा. तो कलशामध्ये बुडवून ते पाणी गणपती बाप्पाच्या चरणावरती शिंपडायचं. सर्वतीर्थसमानीतं पाद्यं गंधादिसंयुतं विघ्नराजगृहाणेदं भगवन् भक्तवत्सल. श्री पार्थिव महागणपतये नमः. पाद्योपाद्यं समर्पयामि. आता पळीमध्ये थोडं पाणी घ्यायचं, त्यात अष्टगंध मिसळायचं आणि ते पाणी एका दुर्वांकुराने
श्री गणेशाच्या हातावरती शिंपडायचं. अर्घ्यम च फलसंयुक्तम गंधपुष्पाक्षतैर्युतम गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाणं करुणानिधे श्री पार्थिव महागणपतये नमः हस्तयोः अर्घ्यम समर्पयामी. आता एक पळीभर शुद्ध पाणी घेऊन एका दुर्वांकुराने श्री गणेशाच्या मूर्तीवरती पाणी शिंपडत राहायचं. विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैर्भिवंदित शुद्धोदकेन तोयेन शीघ्रमाचमनं करू श्री पार्थिव महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामी. आता पुन्हा दुर्वांकुराने गणपतीवरती पाणी शिंपडावं. श्री महागणपतये नमः स्नानं समर्पयामी. आता गणपतीला पंचामृताचं स्नान करायचं. एक दुर्वांकूर घेऊन पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर याच्यामध्ये बुडवून श्री गणेशाच्या मस्तकाला त्या दुर्वांकुराने स्पर्श करायचा. श्री पार्थिव महागणपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामी सकल पूजार्थे अक्षतान् समर्पयामी. पुन्हा उजव्या हातात अक्षता घेऊन त्या गणपतीच्या मस्तकावरती व्हायच्या आहेत. आता एका फुलाला अत्तर लावून ते श्री गणेशाच्या अंगाला लावायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः मांगलिक स्नानं समर्पयामी सकल पूजार्थे अक्षतान् समर्पयामी. पुन्हा एकदा उजव्या हातात अक्षता घेऊन त्या गणपतीच्या मस्तकावरती व्हाव्या. आता गणपती बाप्पाच्या मस्तकाला गंध लावायचे. त्यानंतर एक फूल व्हायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी श्री पार्थिव महागणपतये नमः पूजार्थे पुष्पाणि समर्पयामी. आता केळ्याचा नैवेद्य दाखवायचा. श्री पार्थिव महागणपतये नमः नैवेद्यं समर्पयामी. आता आपण श्री गणेशाला अभिषेक करणार आहोत अथर्वशीर्षाने. अथर्वशीर्षाचं पठण चालू असताना आपण लांबूनच एका दुर्वेने शुद्ध पाणी श्री गणेश मूर्तीवरती शिंपडत राहायचे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवउत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयिमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वात्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसीतं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः श्रान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादस्सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषि निच्रुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओं गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुदीप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते सुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम गं गणपतये नमः. आता गणेशाचा अभिषेक पूर्ण झालाय. आता कापसाचे वस्त्र देवाच्या चरणी व्हायचं आणि जर वस्त्र नसेल तर दुर्वांकुर ठेवावा. श्री पार्थिव महागणपतये नमः वस्त्रं समर्पयामी वस्त्रार्थे दुर्वांकुरम अक्षतान् समर्पयामी. आता गणपतीला जानवं घालायचे. गणपतीच्या डाव्या बाजूनी
उजवीकडे असं जानवं घालायचंय. राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनं चोत्तरीयकं गृहाण चारु सर्वेज्ञ भक्तानां वरदो भव. श्री पार्थिव महागणपतये नमः. उपवस्त्रार्थे यज्ञोपवितं समर्पयामी. आता पुन्हा एकदा गणपतीला गंध लावायचे. श्री पार्थिव महागणपतये नमः. चंदनं समर्पयामी. आता गणेशाच्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या. श्री पार्थिव महागणपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. आता गणपती बाप्पाला हळद कुंकू व्हायचं. श्री पार्थिव महागणपतये नमः. कुमकुमं समर्पयामी. आता गणपती बाप्पांना गुलाल लावायचा. श्री पार्थिव महागणपतये नमः. सिंदूरं समर्पयामी. आता गणपती बाप्पांना बुक्का लावायचा. श्री पार्थिव महागणपतये नमः. नाना परिमल द्रव्ये समर्पयामी. आता पुढील मंत्र म्हणत असताना गणपती बाप्पांना फुले, आघाडा, दुर्वा, पत्री या सर्व गोष्टी व्हायच्या. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. पार्थिव महागणपतये नमः. यथालाभ पुष्पाणि समर्पयामी. आता पुन्हा एकदा गणपती बाप्पांना अगरबत्तीनी आणि तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यावं. श्री पार्थिव महागणपतये नमः. धूपं दीपं समर्पयामी. आता गणपती बाप्पांच्या समोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर आपण आणलेला किंवा बनवलेला नैवेद्य ठेवावा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. नंतर एक पळी पाणी तांबण्यामध्ये सोडून द्यावं. आता एक विडा, त्यावर सुपारी आणि एक नाणं ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यावा. विड्याचे पान नसल्यास एक सुपारी आणि एक नाणं बाप्पांसमोर ठेवावं. पुगीफलतांबूलं दक्षिणां च समर्पयामी. आता पुढील मंत्र म्हणत असताना गणपतीला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची. ओम गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धी प्रदायक एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः. श्री पार्थिव महागणपतये नमः. एकां दुर्वां समर्पयामी. आता श्री गणेशाचं ध्यान करायचं आणि म्हणायचं, या अनिकानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. याचा अर्थ, जर अनावधानाने आपल्या पूजाविधीमध्ये काही चूक झाली असेल तर श्री गणेशाची मनोमन क्षमा मागायची. आता आपली गणेश प्राण प्रतिष्ठा पूजा संपन्न झाली. या 10 दिवसात किंवा तुमच्याकडे गणपती जितके दिवस बसतो तितके दिवसामध्ये कोणाही एका गरजूला अन्नदान करावे किंवा तेवढे पैसे द्यावे. शुभम भवतु. ह्यानंतर सर्वांनी मिळून गणपतीची आरती म्हणायची आणि गणपती विसर्जनापर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी 2दा आरती करायची. जर तुम्हाला गणपतीची आरती पाठ नसेल तर वरती दिलेल्या आय बटनावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला गणपतीची आरती मंत्रपुष्पांजली सहित म्हणता येईल. तुम्ही आमच्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.